सुशिक्षित बेरोजगारांचं यांचं शोषणच केलं। आज महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रकल्प गुजरातला पळवून नेले, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात कमालीची बेरोजगारी वाढली। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही। शेती उपयोगी पूर्ण अवजारांवरती खतांवरती जीएसटी लागली आहे। आमच्या आया बहिणींना फक्त 1500 रुपयाची दिवाळी भेट देऊन त्यांच्याच नवऱ्याच्या सोयाबीनच्या भावाला फक्त 32 रुपये भाव देतात। तर महिला वारंवार बलात्कार होतात, लहान मुलीवरती खून होत आहे। दर दिवसाला एक आपला 8 शेतकरी आत्महत्या करतो। नमस्कार, आधुनिक केसरीच्या वाचकांच्या समोर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त चर्चित असलेल्या विधानसभेमध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वरोरा विधानसभा ही सगळ्यात बहुचर्चित असलेली विधानसभा आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत असलेल्या ह्या विधानसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधानसभेमध्ये काँग्रेसकडून प्रवीण काकडे यांना उमेदवारी घोषित झालेली आहे। प्रवीणजी, आधुनिक केसरीच्या या मुलाखतीमध्ये स्वागत करतो। विकासाचे कुठले मुद्दे घेऊन आपण जात आहात? निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे वळते आहे। निश्चितच निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचले। अवघी 5 ते 6 दिवस निवडणुकीला शिल्लक आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओघातल्या निवडणुकीमध्ये मागील 10 वर्षात जो खासदार धानोरकर दाम्पत्याने जो या क्षेत्राचा परिपूर्ण विकास केला, त्यात प्रामुख्याने सिंचनाच्या सोयी असो, पांधन रस्ते असो, प्रवासी निवारे असो, रस्ते असो, या सर्व क्षेत्रामध्ये आमदार असताना प्रतिभाताईंनी भरीवशी कामगिरी केली आहे आणि विक्रमी विकास निधी खेचून आणला आहे आणि त्याच विकास कामांच्या भरोश्यावरच काँग्रेस महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून त्याच मुद्द्याच्या आधारे या विधानसभा निवडणुकीत प्रचार करत आहे आणि निश्चितच त्याच विकास कामांच्या भरोश्यावरच मी या विधानसभेमध्ये एक पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे की विरोधी पक्ष असो जसे भाजप आणि काँग्रेसची थेट लढत आहे, परंतु इतर अपक्ष उमेदवार याच रिंगणामध्ये शट्टू ठोकून उभे आहेत। या पातळीवर सगळ्यांचं मिळून टार्गेट एकमेव आहे, प्रवीण काकडे, असं का होतं? निश्चित आपण म्हणल्याप्रमाणे काही अपक्ष उमेदवार विरोधी पक्षातले आणि इथे एक राष्ट्रीय पक्षाचा भाजपाचा उमेदवार, हे सर्व उमेदवार निश्चितपणे फक्त महाविकास आघाडीच्याच उमेदवारावरती टीका करतात किंवा त्याला टार्गेट करतात। मी आपल्याद्वारे त्यांना विचारू इच्छितो की आपणास महाविकास आघाडीच्या उमेदवाराची भीती वाटत आहे की त्याचा विजय आपण त्याच्यावरती टीका करून त्याचा विजय निश्चित करत आहे, हे आपणामार्फतच मी त्यांना विचारू शकतो। कारण या क्षेत्रामध्ये काँग्रेसचा जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तीच आमची एकजूट आहे आणि मला असं वाटते की प्रतिस्पर्धी उमेदवाराला होऊ शकते की आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची एकजूट घाबरत असेल। अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून ओव्हरऑल महाराष्ट्राच्या जेव्हा ही सीट डिक्लेअर झाली तेव्हा घराणेशाहीचा आरोप झाला। नाही, घराणेशाही नाही। निश्चितपणे या ठिकाणी महाविकास आघाडीची तिकीट धानोरकर मॅडमनी इथे मला दिली, त्याच्यामध्ये घराणेशाहीचा विषयच नाही। घराणेशाही जर मुळात जर झाली असेल तर ती भाजपात झाली आहे। जे स्वर्गीय आमदार मंत्री महोदय देवतळे साहेब आहेत त्यांचे चिरंजीव उभे आहेत। काँग्रेस पक्षात घराणेशाही नाही आहे। ही जी तिकीट प्रवीण काकडेला मिळाली आहे ती कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या आग्रहाखातर व मागणीनुसार मिळाली आहे आणि मागील 15-16 वर्षापासून मी या सर्वांच्या संपर्कात आहे, या सर्वांच्या समस्या सोडवल्या। धानोरकर दाम्पत्य त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमध्ये असताना सुद्धा मी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला, त्यामुळे निश्चितच ही तिकीट घराणेशाहीची नाही आहे, ही एका सामान्य कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला समजून घेणाऱ्या माणसाला तिकीट मिळाली। प्रशासनाचा अनुभव नाही किंवा प्रशासकीय अनुभव नाही अशी सातत्याने तुमच्यावर टीका होते। आपण इथे उभे असलेल्या सर्व विरोधी पक्षातील आणि अपक्ष उमेदवारांपैकी जर सगळ्यांना जर पाहिलं तर त्यातल्या एकाही उमेदवाराला प्रशासकीय कामाचा कुठला अनुभव नाही। निदान त्यांनी मंत्रालयाचा चेहरा जरी पाहिला हे त्यांना तुम्ही विचारा। आणि मागील 16 वर्षापासून दिवंगत खासदार बळवंत काही आमदार होते, खासदार होते, त्यानंतर प्रतिभाताई आमदार होते व खासदार झाल्या, त्या सर्वांसोबत मुंबई आणि दिल्ली या सर्व अधिवेशनाच्या काळामध्ये मी त्यांच्यासोबत 24 तास असायचो, त्यामुळे मला सर्व प्रशासकीय कामांचा अनुभव आहे। आपण म्हटल्याप्रमाणे विरोधी उमेदवाराला आपण एक प्रश्न विचारला पाहिजे की त्यांना साधा प्रश्न एक प्रश्न विचारा की आमदारांच्या अखत्यारीमध्ये कुठले कुठले हेड येतात, ते कुठल्या हेडच्या मार्फत ते विकास काम आणू शकतात, फक्त एक साधा प्रश्न त्यांना विचारा। त्यांनी जर याचं उत्तर दिलं तर मी आपला जो प्रश्न आहे तो म्हणायला तयार। नवमतदारांची संख्या वाढते आणि यंग जनरेशन मोठ्या प्रमाणामध्ये आता यावर्षी मतदान करणार आहे, काय सांगाल नवीन मतदारांना? नवीन यावेळी जे नवमतदार मतदान करणार त्या सर्वांना मतदान करण्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा। आणि नवमतदार आता जो सुशिक्षित आहे त्यांना माहीत आहे की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या देशामध्ये या भाजपा शासित सरकारने सर्व शेतकऱ्यांचं, महिलांचं, सुशिक्षित बेरोजगारांचं यांचं शोषणच केलं। आज महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रकल्प गुजरातला पळवून नेले, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात कमालीची बेरोजगारी वाढली। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही। शेती उपयोगी पूर्ण अवजारांवरती खतांवरती जीएसटी लागली आहे
आमच्या आया बहिणींना फक्त 1500 रुपयाची दिवाळी भेट देऊन त्यांच्याच नवऱ्याच्या सोयाबीनच्या भावाला फक्त 32 भाव देतात. ही जी तफावत दिसत आहे ही फक्त भाजप शासित आहे. मागील 2.5 वर्षात उद्धवसाहेब ठाकरेचं जे सरकार सोडलं तर या 2 वर्षाच्या महायुतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं महिला वारंवार बलात्कार होतं, लहान मुलीवरती खुनं होत आहे. दर दिवसाला एक आपला 8 शेतकरी आत्महत्या करतो. हे भीषण वास्तव्य महाराष्ट्रात आहे. हे या नवमतदारांनी जाणलं पाहिजे आणि योग्य त्याच व्यक्तीला, योग्य त्याच पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीलाच त्यांनी मतदान केलं पाहिजे असं मी आपल्याद्वारे आवाहन करतो. मंडळी, आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सातत्याने होत राहणार आहेत. 23 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीच्या निकालामध्ये मतदार नेमके कोणाच्या पारड्यात मतं टाकतील आणि कोणाचा गुलाल उधळेल हा सगळा आपल्याला अंदाज 23 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत क्लिअर होईल. तोवर आपण अपेक्षा करूया की जे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल. मित्रांनो, आधुनिक केसरी करता वरोरा विधानसभेतून श्याम हेडव, चंद्रपूर.